बहुतेक वर्धमान आला नाही काय डॉल्बीचा आवाज पोरा डॉल्बीचा आवाज येतोय का नाही हा हे तिकडं नाही डॉल्बी इकडं यायला लागला या चला नवरदेवाचा मामा नवरदेवाला उचलून घेऊन या चला अजून आलं नाही तर काय केलं या 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 थांबा या नवरदेवाला पाठवून द्या हो बहुतेक नवरदेव मेकअप करायला लागलं तर काय की त्यांना फोन तर लाव तेवढा आलं का नाही तर बघा का घोडा घेऊ तिकडेच गेलं घोड्याला घेऊन नवरदेवाचा मामा आलं का नाही तो काशीनाथ महाराज आलं का नाही तर नवरदेव हा उचला ना कोण आहे मामा म्हणून कोण तर जावा की पडदिशी जावा 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 उचलून घेऊन या जरा उठा 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 त्यांना नाहीतर येऊ द्या चालत या म्हणावं चालत थांबा जरा नवऱ्याला मेकअप चालू त्यांना उचलून घेऊन यायचं अख्खा महाराष्ट्र बोलता वाटलं तरी बायको मिळत नव्हती आता कशी तर नशिबान भेटली आता येते का हा नशिबान बायको आता भेटली लय दिवस फिरत होतो बायको मिळत नव्हती ये इकडे करून घ्या ये काय म्हणत होतो लय दिवस झालं लग्नासाठी मुलगी हुडकत होतो कशी बशी या ठिकाणी मिळाली म्हणून मला म्हणत होतं ये इकडं असू द्या बरं का माझं केरभरी येतं बरं का ती कारभारी येतं कसं फाउंडेशनला फाउंडेशन मॅच झालंय का नाही हाय का नाही कलर गेला तर पैसे आणि अजून गॉगल 40 घालून आलं तर असू द्या काय का असं ना लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे आता या ठिकाणी नवरी पण आलेली आहे नवरदेव पण आलेला आहे परंतु दोघांचं मामाची तर हजेरी नाही दोघांची हजेरी नाही राहुल मध्ये कुठं आहे लवकरात लवकर उपस्थित राहा घरी सोडून आला का त्यांना बरं जाऊ द्या तया पर्यवे चला या लवकर काय तुमच्या बरोबर लगीन करायचं नाही नुसतं मामा म्हणून उभा राहायचा आहे तेवढं लाजायला लागलाय तुम्ही या लवकर येताय का नाही कमी येऊ तिकडे आणि आता अजून एक मामा राहिले की या 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 चला या लवकर कोण भयाजी या लवकर कमी येऊ तिकडं तुम्ही येता कमी येऊ तिकडं हा या लवकर आणा की त्यांना उचलून बरी ही पुढे बसलेला आहे ती या ही का ही बस किंवा कोणतरी या हो मामा म्हणून उभा राहायचा आहे काय लगीन करायचं नाही तुमच्या संग उभा राहा हो नुसतं उभा राहा नुसतं अंतर पडणार काय लागायचं लागला मला काय कळत नाही हा या आलं का हा या आला का जरा टाळ्या वाजवा ह्यांच्यासाठी या पंढरपुरात या बिको हो या पंढरपुरात
पायी वाजत गाजत आणि सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत 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 पंढरपुरात पायी वाजत गाजत या पंढरपुरात पायी वाजत गाजत आणि सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. ऐका हॅलो तुम्ही म्हणसाल हे नक्की भारुडच आहे का मामा तुम्ही जाऊ नका बर झालं पहिल्यांदाच आयर आला. प्रकाश यमगर यांच्याकडनं सुद्धा या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून त्यांच्याकडून सुद्धा 101 रुपये सर दान आलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी एक नावच गीती घेऊ का नाव मामा लईच म्हणायला लागलं तर घ्या नाव म्हण का तुमच्या जवळ जायचं काय ती असू द्या. कात नाही चुना नाही पान कसं रंगलं कात नाही चुना नाही पान कसं रंगलं प्रकाशरावाने पिक्चर दावला तुमचं आमचं जमलं. कुठं आहेत प्रकाशराव आहेत वा वा. तर मंडळी तुम्ही म्हणसाल ऐका ज्यावेळेस हसायचं आहे त्यावेळेस हसा बिनधास्त हसा परंतु ज्यावेळेस ऐकायचं आहे त्यावेळेस ऐका. हे भारुड म्हणजे सोंग नवं जी काय तमाशा नवं ऑर्केस्ट्रा नवं ही संत एकनाथ महाराजांचं या ठिकाणी भारुड आहे. तुम्ही म्हणताल हे नक्की भारुडच आहे का पण आता भारुड कशाला म्हणायचं ऐका भारुड कशाला म्हणायचं बहुरुडीचं दर्शन म्हणजे भारुड ऐकलं तर भारुड नाहीतर 84 लक्ष योनीचा भिरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहत नाही. ऊस ढोंगा परी रस नवे ढोंगा काय फुललासी वळण्या रंग सोंग डोंग बघून फुकट झोपेची वेळ व्यर्थ घालवू नका. कारण का हे एकनाथ महाराजांचा भारुड आहे आणि एकनाथ महाराजांना भारुड लिहिण्याचा एवढा अट्टास होता एवढा उद्देश होता की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल व योग्य माणूस म्हणून कसा जगेल यासाठी एकनाथ महाराजांनी सोंगरूपी पंतरवाळी तयार केली आणि हे आमचं केरबरी हाय का नाही. हळद वाटुनी वाटेला पाटा अवगुणाचा नवरा हळदी न उठा वाटोळ केलं मी कशी चंद्राची कोर आणि हे कसं रानात बुजगावून उभा केलं दिसतंय हाय करा. ह्यांच्यापेक्षा तो का ती शाल घेऊन कसं बसलेला आहे त्यांच्या बरोबर लगीन केलं असतं तर कसं विठ्ठल रुक्मिणी सारखा जोडा दिसला असता. अजून का अक्षरा पडला नाही असं आहे का नाही. हा तर लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे तेव्हा पण सगळं खरं पण काका कुठं आहे लगीन लावायला. चला काका लवकर या. श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः रेड्याला पाणी दावा रेड्याला पाणी दावा का म्हशीला पाणी दावा का घोड्याला पाणी दावावं हे असलं कसलं का खायचं. अगं बाय श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः विड्याला पाणी लावा म्हणलं पान सुपारीच्या विड्याला पाच सुपारीच्या रेड्याला वय मला वाटलं रेड्याला पाणी दावा मला लगेच लावायचं का नाही हाय का नाही काका तसं काय नाराज होऊ नका आमचं नाही ते शब्द जमलंय मला ह्यांनी तर बघा हो का ह्यांनी फाउंडेशन लावून आलं तर हे असल्या उन्हाच्या कडक्यानं उकड्याने ह्याचं फाउंडेशन सगळं निघून जाईल. बरोबर आहे ती काळ दिसायच्या अगोदर पडदिशी लगीन लागलं पाहिजे. पण लग्नाचं टायमिंग किती आहे. लग्नाचं टायमिंग आता तुम्हाला माहित का मला माहिती 12 एकर 36 गुंठ 12 एकर 36 गुंठ तर सर्व भुईमुग सगळा भुईमुग होय. काका वेगळंच निराळच बोलताय बघा काका. अगं 12 वाजून 36 मिनिटं म्हणतोय. 12 वाजून 36 मिनिटं असं काय तर म्हणा की मला वाटलं 12 हे कुठे आहे हा नवरदेवचा मामा
मामा कुठं आहे मामी कुठं आहे, ही सगळं तुम्हाला बघायचं आहे का? आता इथं पाहिजे ना. म्हणजे परिचय करून द्यायचा का? हा. सरा मामा आता पलीकडे. दिस इज माय मामा, दिस इज माय मामा, आणि दिस इज माझ्या नवऱ्याचं मामा. हा, ही नवरदेवाचं मामा. हा. सध्या हे फॉरेनला असतात. सध्या फॉरेनला. अहो यांचा फार मोठा बिझनेस आहे. लय मोठा आहे काय? लय म्हणजे लय मोठा बिझनेस आहे यांचा. हा. हा, सध्या हे फॉरेनला असतात, फॉरेनला. बर. यांचा फार मोठा बिझनेस आहे. सध्या हे मामा सध्या हे मामा फॉरेनला. फॉरेनला. सध्या हे मामा सध्या हे मामा फॉरेनला. फॉरेनला. केसावर फुगईत. ए, त्यातला मामा आहे काय? मामा हो मामा, आता काय करावं, लय मामा बोलायला लागलं. बरं असू द्या मामा. हा. ओ मामा, जरा पुढे या की, लयच लाजायला लागलं मामा. मामा, मामी आले का? मामी आले त्या का नाही त्या लग्नाला? मामी घाला नाही द्या. मग इकडे एकटं काय करताय तुम्ही? लगीन लावाय आलाय म्हणा की असं जरा मामा का नाही? नवरीबाई, हा, तुमचा मामा कुठं आहे? आणि ही कुणाचा मामा आहे? आणि नवरदेवाचा? नाही मग थांबा की परिचय करून देते. ही माझं मामा आहे, ही नवरदेवाचं मामा. मामा जरा पलीकडे सारा गेले चिटकून. तुम्हाला क्या होगा काली? हे सुद्धा मामा फॉरेनला असतात. कुठं असतात? फॉरेन. मामा जरा मागच्या वराडाला काही दिसत नाही, जरा थोडे इकडे बाकी. नवर. खरंय करा, हाय करा. हा, ऐका, खरोखर बर का, प्रत्येकानं दररोजच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं व्याप असतं. आता तुम्ही ह्या भजनामध्ये, या भारुडामध्ये एवढं तल्लीन झालाय, तुम्हाला घरचं टेन्शन अजिबात नाही. कसलं टेन्शन आहे खरं सांगा. मन मोकळीनं हसायचं. भगवंताचं या ठिकाणी नामचिंतन होणार आहे. भारुडं तुम्हाला वेगवेगळे ऐकायला मिळणार आहेत. विनोद सुद्धा होणार आहे. रंगी रंगाला श्रीरंगी, या रंगा भक्ती रंगामध्ये आपल्या सर्वांना न्हावून जायचं आहे. आणि एकदा का भक्तीच्या रसामध्ये जर तुम्ही न्हावून निघाला तर एवढा आनंद होत असतो, मी नक्की पुढे या ठिकाणी सांगणारच आहे. परंतु मन मोकळीने या ठिकाणी हसायचं. जेवढं आपल्याला ऐकता येईल, जेवढं आपल्याला नामचिंतन करता येईल तेवढे या ठिकाणी करायचा प्रयत्न करायचा. बरोबर आहे का नाही? तुम्ही कुठे असता का मामा? कुठं असता? ह्यांचा फार मोठा बिझनेस आहे. काय आहे बिझनेस? कुठं असता? फॉरेनला. थांबा की जरा पोरावं, जरा जरा दम काढा की. ह्यांचा फार मोठा बिझनेस आहे. कुठं असता तुम्ही? फॉरेनला. ह्याचा बिझनेस सांगू का? सांगा की. सध्या हे मामा सध्या हे मामा फॉरेनला. फॉरेनला. त्यांच्या कपड्यावर जायचं नाही बरं का? अजिबात नाही. हा त्यांचा नाईटचा ड्रेस आहे. बरोबर आहे. सध्या हे मामा सध्या हे मामा फॉरेनला. फॉरेनला. सध्या हे मामा सध्या हे मामा मामा मामी आले त्या का? आले ते. वा 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 वा. दोघंही नवरा बायको या लग्नासाठी हजेरी लावली, त्यामुळे दोघाही नवरा बायकोला धन्यवाद बर का. धन्यवाद धन्यवाद. हा. मामा लगे म्हणतात तर धन्यवाद म्हणा. धन्यवाद. हा, तर दोघंही नवरा बायको या लग्नासाठी हजेरी लावली. दोघांचंही मनापासून धन्यवाद. हा. धन्यवाद धन्यवाद. सध्या हे मामा फॉरेनला असतात. असं आहे काय? ह्याचा फार मोठा बिझनेस आहे. बर बर. सध्या हे मामा सध्या हे मामा फॉरेनला फॉरेनला. आग लावायचं काम करते. अगं बाई, कसली नोकरी आग लावायचं म्हणजे? तुम्हाला वाईट वाटलं काय? काय झालं? तुम्हाला वाईट वाटलं काय? वाईट वाटलं. अहो ह्याला काय म्हणते ती? त्याला टूप लाईट म्हणते. अजून काय म्हणते ती? बल म्हणते ते. सगळे एकदमच सांगा की. टूप लाईट, बल, दिवा, बत्ती, अवजीड, प्रकाश, हा. आहे का नाही? ती हा. तसल्या ह्याच्यामध्ये कामाला येतं. म्हणजे वायरमॅन आहे म्हणा की. इलेक्ट्रॉनिक मध्ये कामाला येतं हो ते. वायरमॅन. हा, वायरमॅन आहे. डांबार सोडून खराब झाल्यात. असू द्या. लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे बर का? बर लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे. बर बर. आमच्या ह्यांना विचारा मुलगी पसंत हाय का नाही का काय. परत लगीन लावायच्या अगोदरच नवरदेव जरा या इकडे पुढं. हॅलो. बोला. नवरदेव बोला. जरा इकडे चोरून बोलायचं आहे. पहिलं लगीन झालंय? नाही नाही म्हणते. नाही झालं. हा. बरं, मुलगी पसंत आहे का? आहे पसंत. पसंत आहे म्हणते. घरच्यांचा विचार. घरच्याचा विचार केलाय का? केलाय. केला म्हणते. केला. करायची सुरुवात. माझ्या लग्नाचा
बेंडवाच्या वाजतो माझ्या लग्नाचा बेंडवाच्या वाजतो तिच्या लग्नाचा बेंडवाजा वाजतो तिच्या लग्नाचा बेंडवाजा वाजतो लग्नाचा बेंडवाच्या वाजतो तिच्या लग्नाचा बेंडवाजा वाजतो तिच्या लग्नाचा बेंडवाजा वाजतो लग्नाला सुरुवात करा. अक्षदा वाटलं ना सगळ्यांना? करायची का सुरुवात? हा हॅलो गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिरं सुमंगल सावधान राजा मकरुकिनी तनयनी देश शुभमंगल सावधान. हॅलो माईक द्या. अरे चला मुले हा अगं नवरी बाई हा बोला. तत्त काय गेली म्हातारी पशी मी माझ्या आजीला भेटायला आली आहे. ती माझ्या मम्मीची आई आहे. ही मम्मीची आई आहे काय आता का पप्पाची आई तिथं बसली आहे. ही पप्पाची आहे हा बर मम्मीची आई आहे ती पप्पाची आई आहे. हो का तिथं आत्या बसली आहे. चष्मा लिहिलेली आत्या. चष्मालेली आत्या आहे काय हो का इथं माझी बहीण बसली आहे. ही बहीण हा बर आजी काय म्हणते माहित आहे का? काय म्हणते आजी म्हणते पोरे लगीन इथंच थांबव. का ग म्हणते का ना भाई तर म्हणते. हा आजी म्हणते पोरे लगीन इथंच थांबव. थांबव लगीन इथंच थांबव. नवरदेव तुझ्या मापाचा नाही. नाही हा, नाही म्हणते. बर लगीन इथंच थांबव. माझ्या बरोबर का नाही? हा ऐ खाली बस की रे. हा हा माझ्या बरोबर का नाही घरी भांडी घासायला चल म्हणते आजी मला. अशी म्हणते काय आजे जाऊ का लगीन लावू का नको? होईल तर म्हण नाही तर नाही तर म्हण. हा लाव म्हणते. हा लाव म्हणते काय हा वदता प्रधान तमय शुभमंगल सावधान. हराना हराना हराना. हॅलो रुको द्या. हॅलो त्या बानू चपाई देव वेळा झाला. अहो त्या बानू चपाई देव वेळा झाला. चंदनपुराला गेला देव चंदनपुराला गेला. देवाधिपती कशी हरली त्याची मती हो. देवाधिपती कशी हरली त्याची मती. एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिर त्या खंडोबाची कारभारी ना. झाली बानू धनगरी ना. खंडोबाची कारभारी ना.
लग्न सोहळा तर मोठ्या धमाकात या ठिकाणी पार पडला. परंतु एवढं सगळं वराड जमलंय, पण कोणतं वराड कुणीकडलं काय आलंय कळायला मार्ग नाही. कारभारी बोला. बाई मला आवाजावर बोलतात. काय म्हणलं मामा? हाय का बाय? हा पुढे या जरा, मला बरं वाटतं या. ते माझ्याकडनं मामा बोलतात. मामा काय म्हणलं हे? मला या या तसं नाही म्हणलं. हा काय म्हणलं? बोला. हा. कारभारी बोला. हा आवाजावर बोलतात. बरं काय का असं ना. हा कारभारी तुमच्याकडे वराड आले? आले आले. आले? मला तर तुमच्याकडे वराडच दिसत नाही. सगळं वराड माझ्याकडे झालेलं दिसतंय. पण असू द्या, काय का असं ना, काय का असं ना, आलंय वराड म्हणायचं. एवढं सगळं वराड जमलंय, पण कोणतं वराड कुणीकडलं काय कळायला मार्ग नाही. तेव्हा प्रथम नवरदेवाकडील वराडाने हात वरती करा, बघू कोण कोण आलंय. अरे रे 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 रे, 1 2 3 4 जेमतेम 7-8 जण आहे ती. खाली हात करा, खाली हात करा. किती जण आहे ती? 7-8 जण आहे ती. आता माझ्याकडलं वराड बघायचंय का? हा नवरी मुलीकडील वराडाने हात वरती करा. हात वर आहे का? बघितलं का? बघितलं का? 1 2 3 4 9 98 100 आहे का नाही? वराड आले का नाही? पण काय का असं ना, लग्न सोहळा पार पडला, पण ते हारा ना की तेवढा जाऊन काका मामा हार नाही. बरं असू द्या. शेज मंडपी दोघेचे दोघे एका जनार्दनी नाचती दोघे. बघा लग्न सोहळा मोठ्या धमाकात पार पडला, परंतु लग्न झाल्यानंतर विको कमी करा. ऐका, लग्न झाल्यानंतर कोणत्याही मुलीला आपल्या पती सोबत सासरी जावं लागतं, बरोबर का नाही? परंतु तिला जा वाटत नाही का? आई वडिलांना, बहीण भावांना या सर्वांना सोडून तिला जा वाटत नाही. मग तिची अवस्था कशा पद्धतीने होते? आणि ज्यावेळेस आपली मुलगी सासरी जात असते त्यावेळेस आपल्या आई वडिलांना एवढं दुःख होत असतं की कशा पद्धतीने बघा. नांदायला जाती लेक आई बघते दारातून आहू नांदायला जाती लेक आई बघते दारातून आई बघते दारातून पाणी वाहत डोळ्यातून तुकोबारायांना या ठिकाणी अवस्था झाली. बघा कारभारी, आता आपल्या दोघांचं लग्न झालंय, 2 जण पाया पडायला जायचं. तुमच्याकडलं वराड आलंय, माझ्याकडलं वराड आलंय. मामा गाठ. तर आम्ही नाव घ्यायचं आहे का? नाव घ्या. हा तर आता आम्ही 2 जण पाया पडायला यायला लागलोय. पाया पडण्याची वावणी सगळ्यांनी काढून ठेवायची बरं का. काशीनाथ रेल्वे कुठं आहेत? कुठं बसलं तर? हा थांबा, पहिल्यांदा सुरुवात तुमच्यापासूनच आहे म्हणा. सिद्धनाथ माने कुठं आहे? सिद्धनाथ माने नाव सांगितलं आपण केला. कुठं वर टपावर बसलं तर काय? थांबा जरा थांबा. आलीच
गाठ बांधा. कशा नाव घ्या. पहिलं तू तयार झालं काशीनाथ. त्या ताईण्याला काम नाही रे तिथं बसून. हा, घ्या नाव मग. बरं ठीक आहे. हा कन्या सासुरासी जाई, कन्या सासुरासी जाई, कन्या सासुरासी जाई, कन्या ऐका, बऱ्याच जणांना आयर केला, सगळ्यांची काय नावं मला पुकारता येत नाही बरं का. बघा, पण त्यांच्यासाठी काय काय जणांसाठी नावं घेते बरं का. पहाटेच्या पारी कोंबडं फुकत, पहाटेच्या पारी कोंबडं फुकत, आमचं लगीन फुकट लावून जाणाऱ्याला काळ कुत्र फुकत. हा आला आला आला. असं का चिमटे घ्यायला लागला मग. नाव काय म्हणला. आयलाप्पा पुजारी यांच्याकडून सुद्धा या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून त्यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचं दान आलं. त्यांचंही मनापासून धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐका, ज्यांनी सुंदर असं लग्नाचं पार्ट केलं असे केरप्पा रेवे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.